जय भारत नवरात्र महोत्सव तरुण मंडळ संचलित नवदुर्गा माता मंदिर व हिंद माता तरुण मंडळ व जगदीश वनराव मित्र परिवाराच्या वतीने शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची 5व्यांदा आमदार म्हणून निवड झाली. तसेच दैनिक तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांना पुणे येथील जिव्हेश्वर प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. प्रारंभी श्री नवदुर्गा मातेचे पूजन करण्यात आले. सत्कारपर उत्तर देताना आमदार म्हणाले, या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण करण्यात आला होता, परंतु मला शहर उत्तरच्या सर्व नागरिकांवर विश्वास होता. शिवाय कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे 5व्यांदा निवडून येऊ शकलो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. नरेंद्र काळे म्हणाले, माणूस कर्तृत्वाने मोठा होतो, कार्याने मोठा होतो. म्हणूनच कामाच्या जोरावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर तसेच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच देशमुख मालक 5व्यांदा आमदार झाले. दरम्यान सालाबाद प्रमाणे सोमआस्था दिनदर्शिका प्रकाशन आमदार विजयकुमार देशमुख, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिद्धेश्वरन नाडार, राजकुमार कुर्ले, विनोद बुद्दे, नागेश स्वामी, हरी पुरोड, दत्ता बडगू, शशी अन्नलदास, गोवर्धन बिल्ला, रमेश उल्लागडे, अरुण यादवाड, चंद्रोबा कनकूर, मल्लीनाथ वारद, बसवराज हिंगमिरे, सिद्धाराम मठपती, सुरेश जमादार, हेमंत तुगावे, अशोक कलशेट्टी, चंद्रकांत कलशेट्टी, भीमाशंकर पद्मकोंडा, नागेश धनुरे, नारायण सुरवसे, शेखर सुरवसे, यशवंत चव्हाण, गणेश पसारगे, सुभाष कलशेट्टी आणि या भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.